केरळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळालेलं आहे। दरम्यान या ठिकाणी भूस्खलनामुळे आतापर्यंत अनेकांचा जीव देखील गेलेला आहे, तर घर आणि शेतीचंही मोठं नुकसान झालंय। पाहूया। केरळच्या वायनाडमधील भूस्खलनग्रस्त मुंडक्काई आणि चुरलमा येथे अजूनही शोधकार्य सुरू आहे। एनडीआरएफच्या टीमकडून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांचा शोध सुरू आहे। मुंडक्काई आणि पुंचिरी मट्टम या भागात राहुल गांधींनी भेट दिली। दरम्यान यावेळी या भागातील नागरिकांचं राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी सांत्वन केले। वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा। नुकसान झालेली 100 पेक्षा जास्त घरं काँग्रेस बांधून देणार। दरम्यान राहुल गांधींकडून आज देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। केरळच्या वायनाडमध्ये भारतीय सैनिकांनी अवघ्या 16 तासात पूल बांधला। वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागांना जोडण्यासाठी पुलाची सोय। बचाव कार्य अजूनही सुरू। हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये ढगफुटी। उत्तराखंडमध्ये 12 तर हिमाचल प्रदेशात 4 नागरिकांचा मृत्यू, 50 नागरिक बेपत्ता। हिमाचल प्रदेशात अनेक घरांची पडझड, शेकडो पूल आणि रस्ते वाहून गेले। हिमाचल प्रदेशच्या कुल्लूच्या शोध गावातील पार्वती नदीवरील मलाना धरण फुटलं। दरम्यान धरण फुटल्यानं परिसरातील घरं पाण्याखाली गेली असून शेतीचंही मोठं नुकसान झालंय। उत्तराखंडच्या रामपूरमध्ये काल ढगफुटीची घटना घडली होती। या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला, तर 49 जण अजूनही बेपत्ता आहेत। दरम्यान बाकी 49 जणांचा शोध सुरू आहे।